मनगणे बनवण्यासाठी लागते चण्याची डाळ। सर्वात आधी डाळ धुवून घ्या। दोन तास पाण्यात भिजत ठेवा। दुसऱ्या भांड्यात साबुदाणे धुवून घ्या। 10 मिनिटांसाठी साबुदाणे भिजत ठेवा। 2 तासानंतर ही फुगलेली डाळ कुकरला लावून घेते। एका भांड्यात गॅसवरती पाणी गरम करायला ठेवा। हे एका नारळाचं खोबरं घेतलेलं आहे। गॅसवरचं पाणी गरम होईपर्यंत हे खोबरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आणि त्याच्यात थोडं पाणी घालायचं। वाटून झाल्यानंतर त्याचा रस काढायचा। हे वाटण चाळणीत करून ते गाळून घ्यायचं। उकळी आलेल्या पाण्यात साबुदाणे घालून घ्या। कुकरला 4 शिट्ट्या आलेल्या आहे, म्हणजे डाळ शिजली असेल। ही कुकरमधली डाळ शिजलेली आहे। हे बघा, अशी खूप शिजायला पाहिजे, म्हणजे डाळ फुटायला पाहिजे, तरच हा पदार्थ चांगला बनतो आणि रुचकर बनतो। हे बघा, अशी जास्त शिजली पाहिजे। साबुदाणे घातल्यानंतर एक 5 मिनिटात ती शिजलेली डाळ त्याच्यात घालायची। हे उकळी येताना त्याच्यात एक काजूचे तुकडे घालते मी। हे बदामाचे तुकडे। नारळाच्या रसात थोडी हळदी पावडर घालायची आणि मिसळून घ्यायचं। उकळत असताना त्याच्यात हा नारळाचा रस घालायचा आणि चांगल्या प्रमाणे असं ढवळून घ्यायचं। दिसायला किती मस्त आहे। नारळाचा रस घातल्यानंतर त्याच्यात लगेच गूळ घालायचं, एक अंदाजे, आणि असं परतून घ्यायचं। गूळ अंदाजे घालायचं, कमी गूळ नाही, जास्त घालायचं। हे जास्त गोड असलं तर त्याची चव चांगली लागते, म्हणून गूळ घालताना जास्तीच घालायचं। गूळ घालून झाल्यानंतर ही मी 5 वेलची घेतलेली आहे, त्याचा पावडर करून घालायचा त्याच्यात। ही वेलची पावडर मी घालते। आणि चवीपुरतं मीठ घालायचं। ह्याला उकळी आलेली आहे, आता गॅस बंद करू शकता। हे मनगणे बनवून तयार आहे। आता दिसायला मस्त दिसतंय, हे बघा। हे खायला पण छान लागतं।